माझ्या कंबरेत खूप तीव्र वेदना होत होत्या। तेव्हा माझा दीर मला म्हणाला, वहिनी मी तुमची मसाज करतो, तुम्हाला नक्कीच आराम वाटेल। मग जेव्हा माझ्या दीराने माझी मसाज केली तेव्हा मी गाढ झोपे गेले। त्यानंतर माझ्या दीराने माझ्या सोबत, आमच्या लग्नाला अजून 2च महिने झाले होते आणि माझा नवरा महेश कामानिमित्त दुसऱ्या शहरात गेला होता। तो दुसऱ्या शहरात नोकरी करत असल्याने महिन्यातून 1 नाही तर 2 वेळाच घरी येत असायचा। नवीनच लग्न झाले होते, त्यामुळे मला एकटीला त्या घरात खूपच कंटाळा यायचा। पण मला कंबरेचा खूप त्रास होता। हा त्रास लहानपणापासूनच झालेला होता आणि महेश घरात नसल्यामुळे मला जास्त आजारी असल्यासारखं वाटत होतं। घरातले काम आवरल्यानंतर मी दिवसभर बेडवर पडून राहायचे। महेशशिवाय माझे मनही घरात लागत नव्हते। महेश आल्यावर मला खूप बरे वाटायचे, पण तो महिन्यातून फक्त 1-2 दिवसाकरिताच येत होता आणि लगेच परत जात होता। तो घरी आल्यावर माझी उदासी कायमची पळून जात होती, पण तो जाणार आहे अशी जरी म्हणाला तरी माझी उदासी परत मला जाणवत होती। माझ्या जवळ माझा चुलत दीर दीपक देखील राहत होता, पण तो दिवसभर कॉलेजमध्येच असायचा। एकदा महेश घरी आला तेव्हा मी त्याला सांगितले, मला इथे एकटीला अजिबात करमत नाही, माझी तब्येतही ठीक राहत नाही, मला तुझ्या सोबत घेऊन चल। पण तेव्हा महेश म्हणाला, मी सध्या तरी तुला नाही घेऊन जाऊ शकत, मी तुला 2-3 महिन्यात नेण्याचा प्रयत्न करेन, पण सध्या तर तुला इथेच राहावे लागेल आणि इथे दीपक तर आहेच ना, त्याचे कॉलेज पण चालू आहे, म्हणून तुला असे नेता येणार नाही, त्याचीही सोय लागणार नाही। 2-3 महिने थांब, तोपर्यंत दीपकचे कॉलेजही संपेल। मग त्याने माझ्या दीराला सांगितले, वहिनीकडे जरा लक्ष देत जा, तुझ्या वहिनीची तब्येत ठीक नसते, माझ्या गैरहजेरीत तिची काळजी घेत जा, तिच्याशी बोलत जात जा। यावर दीपकने होकारार्थी मान हलवली। मग दुसऱ्या दिवशी महेश निघून गेला आणि दीपकही कॉलेजला निघून गेला, पण माझी तब्येत मात्र खूपच खराब झाली होती। माझी कंबर खूपच दुखत होती। दीपक कॉलेजमधून आला आणि त्याने मला बेडवर झोपलेले पाहिले। तेव्हा त्याने दार वाजवले आणि म्हणाला, आत येऊ का वहिनी? मी म्हणाले, हो ये। तेव्हा तो आत आला आणि म्हणाला, काय होतंय वहिनी, तब्येत ठीक नाही का? तुम्हाला काय होते ते सांगा। तेव्हा मी म्हणाले, माझी कंबर खूपच दुखते। तेव्हा तो म्हणाला, वहिनी तुमची हरकत नसेल तर मी तुमच्या कंबरची मसाज करून देऊ का, जेणेकरून तुमचे दुखणे थांबून जाईल? माझी कंबर एवढी दुखत होती की मी त्याला नाही म्हणू शकले नाही। मला वाटले जर आराम मिळत असेल तर याच्याकडून कंबर दाबून घेण्याला काय हरकत आहे, म्हणून मी त्याला हो म्हणाले आणि त्याने खूप चांगल्या प्रकारे माझ्या कंबरेची मसाज केली। 2 मिनिटांनी माझी कंबर दुखत आहे हे देखील मी विसरूनच गेले होते। मग त्याने मला काही वेळाने विचारलं, कसे वाटले तुम्हाला वहिनी, बरं वाटतंय का? मी म्हणाले, खूप बरे वाटतंय, माझी कंबर दुखते हे तर मी विसरूनच गेले, खूप चांगल्या प्रकारे माझी मसाज केली, थँक्यू माझी एवढी काळजी घेतल्याबद्दल। तेव्हा तो म्हणाला, वहिनी मी थोडीशीच तर मदत केली आहे ना, तुम्ही माझ्या कामात किती मदत करताय, मग मी थोडे तुमचे काम केले तर त्यात थँक्यू म्हणायची गरज नाही। आणि मग आमच्यात खूप चांगल्या प्रकारे गप्पा रंगल्या। त्या दिवसापासून तो माझी काळजी खूप चांगल्या प्रकारे घेत होता आणि चांगल्या प्रकारे बोलत होता। आता त्याला माझ्याशिवाय करमतच नव्हते। कॉलेजमधून आल्या तो आधी माझ्या रूममध्ये यायचा किंवा मी किचनमध्ये आहे का बघायचा। घरात कोणीही नसल्यामुळे मलाही त्याच्याशी बोलावे लागायचे। मी त्याला माझ्या भावासारखे आहे असे समजून वागायचे, म्हणून मी एकदम त्याच्याशी मोकळेपणे बोलायचे। तो कधी मला शॉपिंगलाही बाहेर घेऊन जात होता। मी लग्नानंतर कधीच ड्रेस घातला नव्हता, पण त्याने मला त्याच्या आवडीचे ड्रेस घेतले होते आणि मला म्हणाला, वहिनी ड्रेसमध्ये तुम्ही खूपच सुंदर दिसशील, हा घालून तर बघ। मला ड्रेस घालण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण मी त्याचे मन राखण्यासाठी ड्रेस घातला होता। मी लग्न झाल्यानंतर कधी ड्रेस घातला नव्हता, मी साडीच घालत होते आणि रोज घरात काम वगैरे करताना मी गाऊन घालत होते आणि तो घरात असल्यामुळे मी गाऊनवर ओढणी सुद्धा घेत होते। परंतु जेव्हापासून तू माझ्याशी चांगल्या प्रकारे बोलत होता तेव्हापासून तू मला म्हणत होता, वहिनी तू गाऊन का घालतेस, मग ओढणी कशाला घेतेस, तुला गरम होत नाही का, असे म्हणत तो हाताने ओढणी काढून बाजूला टाकत होता। पण मी त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने कधीच पाहिले नाही। मलाही असेच वाटत होते की खूप उन्हाचे दिवस आहे, तोही असाच म्हणत असेल, पण तो रोज मला माझ्या कंबरेची मसाज करून देत होता आणि मलाही रोज मसाज करून घ्यायची आता सवय झाली होती, कारण माझी कंबर आता खूपच दुखायची। एके दिवशी मध्यरात्री माझी कंबर दुखत होती, मला त्या दिवशी झोपच लागली नाही। माझ्या रूमची लाईट चालूच होती, त्यामुळे दीपकला समजले की वहिनी अजूनही झोपलेली नाही। तो माझ्या रूमजवळ आला आणि त्याने दार वाजवले। मी विचारले, कोण आहे? तर तो म्हणाला, वहिनी मी दीपक आहे। मी दार उघडले। तो म्हणाला, काय वहिनी अजून झोपला नाहीत, झोप येत नाही का तुम्हाला? तेव्हा मी त्याला सांगितले, माझ्या कंबरेचा त्रास खूप वाढला आहे। तेव्हा तो मला म्हणाला, परत तुमच्या कंबरेची मसाज करून देऊ का?
यावर मी काहीच बोलले नाही, कारण मध्यरात्र झाली होती. दीपक पुन्हा म्हणाला, काय झाले, जास्त त्रास होत आहे का? तेव्हा मी म्हणाले, हो मला खूपच त्रास होत आहे. हे बघून त्याने तेल घेतले आणि माझ्या कमरेवर टाकले आणि मशाज करायला सुरुवात केली. तो इतक्या चांगल्या प्रकारे मशाज करत होता की 2-3 मिनिटातच माझी कंबर दुखायची थांबली. पण त्या दिवशी कंबर दुखायची थांबून सुद्धा असे वाटत होते की मशाज करायची थांबूच नाही. मी हे विसरलेच होते की मशाज करणार माझा नवरा नसून माझा दीर होता. माझे शरीर प्रकोपित झाले होते. माझा नवरा माझ्याजवळ नसल्यामुळे माझे शरीर कधीच पूर्णपणे सुखावले नव्हते आणि हे दीपकलाही कळले होते. त्याने अगदी तसेच मशाज करता करता त्याचे हात अगदी वरच्या बाजूला नेले आणि नंतर खालच्या बाजूला आणले. त्याचा एक हात माझ्या मानेकडे चालला होता. मानेकडून खाली हात येताच मी त्याचा हात पटकन धरला. तेव्हा तो म्हणाला, काय झाले वहिनी? मी त्याला म्हणाले, हे काय करताय तुम्ही? तो मला म्हणाला, काय वहिनी, काय आले, काय चुकीचे करतोय का मी? तुमची हीच इच्छा आहे ना? तेव्हा मी पटकन बेडवरून उठण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मला उठू दिले नाही. घरात आम्ही दोघेच असल्यामुळे मी आरडाओरडा करूनही कोणीही मला वाचवायला आले नाही. त्याने माझ्यासोबत खूप घाणेरडे कृत्य केले आणि तो बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेला. तेवढ्यात मी पोलिसांना फोन लावला. पोलीस आल्यानंतर त्याला अटक करून घेऊन गेले. आपल्या भावाच्या बायकोसोबत असे कोणी करते का? आपण तिला बहीण मानले पाहिजे. तिने त्याला आपल्या भावासारखे समजून मोकळ्या मनाने मशाज करण्यास सांगितले होते, पण तो या थराला जाईल याची तिला जराही कल्पना नव्हती. त्याच्या मनातले ते पाप ती ओळखू शकली नाही. माझी देवाजवळ हीच प्रार्थना आहे की असे कोणासोबतही घडू नये. तर मित्रांनो, स्टोरी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.